मंडळी, मन अस्वस्थ झाले, अस्थिर झाले, मनाला शांत करायचं आहे. मग यावर एकच उपाय, नवनाथांचं दर्शन. तर मंडळी, चला आपण घेऊया या आपल्या राजसवाणी या चॅनेलच्या व्हिडिओमधून नवनाथांचं न भूतो न भविष्यती असं दर्शन. हो, पण मंडळी, व्हिडिओ सोडून कुठेही जायचं नाही. व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया नवनाथ कथासार. फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळची. द्वापारयुग संपत आलं होतं, कलियुग सुरू व्हायचं होतं. विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसले होते. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. हरी, कवी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अर्विहोत्र, द्रुमुल, चमस, करभाजन अशी त्यांची नावं. हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात. असे ते ऋषी आले. श्रीकृष्णांनी त्यांना आसन दिले. त्यांची यथासांग पूजा केली. त्यांचे कुशल विचारले. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्या ऋषींनी बोलावण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कोणी कुठे कुठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांनी विचारणा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे. प्रबुद्धाने त्याचा शिष्य कानिफ व्हावे. पिप्पलायन हाच चरपटीनाथ. अर्विहोत्र हाच वटसिद्ध नागनाथ. द्रुमिल हाच भर्तरीनाथ व करभाजन हाच गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन. शंकर हेच निवृत्ती, ब्रह्मा हाच सोपान, योगमाया हीच मुक्ताबाई, उद्धव हाच नामदेव, कुब्जा हीच जनाबाई, हनुमंत हाच रामदास, वाल्मिकी हेच तुलसीदास, जांबुवंत हाच नरहरी, शुकदेव हाच कबीर, बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. कोणी कोणी कुठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, कवी ऋषीने मच्छिंद्र म्हणून जन्म घ्यायचा. उपरिचर वसू उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाले. त्यावेळी ते विमानात बसून आकाशमार्गे जात होते. त्यांच्या वीर्यांचा काही अंश गवतात पडला. तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला. तो मात्र एका माशाने गिळला. तेथे तिच्या उदरात कवी आपला जीवांश प्रविष्ट करील. तिचा पुत्र म्हणून मत्स्येंद्र नाव धारण करील. हाच मच्छिंद्र पुढे बंगदेशात एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ विभूती देईल. पण ती विभूती गायीच्या शेणाच्या रक्षेत उकिरड्यावर टाकली जाईल. हरी ऋषी त्या विभूतीनेच जन्म घेईल व गोरक्ष हे नाव धारण करील. ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88 सहस्र ऋषी उत्पन्न होतील. पण ते तेज आणखी काही ठिकाणी उरलेले आहेच. रेवा नदीच्या तीरी त्यातले काही पडलेले आहे. चमस ऋषीने त्यातून जीवदशेस येऊन रेवणनाथ या नावाने कार्य करावे. अग्नीने शंकराचे तेज धारण केले आहे. त्यात दहन कामय्य आहे. अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालंधर नावाने जगात कार्य करावे. त्याचे असे भविष्य आहे की जन्मेजयाच्या वंशात बृहदत्थ नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल. तो यज्ञ करील. त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी म्हणजे जालंधर हा बालक बाहेर काढील. जन्मेजयाच्या सर्पसत्रात अनेक सर्पांच्या आहुती पडल्या. रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले. त्यातील काही तक्षक कन्यका पद्मिनी या सर्पिणीने गिळले. अस्तिकाला ही गोष्ट माहीत होती, म्हणून त्याने पद्मिनीला वटवृक्षाच्या ढोलीत लपून ठेवले. तिच्या ठाई जे अंडे होईल त्यात अर्विहोत्र मुनीने प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा. पूर्वी दक्ष यज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते. पार्वतीसुद्धा तिथं आली.
ब्रह्मदेवही तिथे आले होते. पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रकट झाले व वीर्यरूपाने द्रव होऊन त्याच्या चरणाशी पडले. या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायाने चिरडले. त्यावेळी अमोघ सृजनशक्तीमुळे त्यातून 60 सहस्त्र बालवस्विल्य ऋषी निर्माण झाले. पण आणखीही वीर्यांश उरला होता. तो यज्ञमंडपातील केरासह भागीरथी नदीत पडला. भागीरथीच्या तीरावर दर्भाचे बेट आहे. त्यात ते पाण्याबरोबर वाहत आले व एका वेलीला चिकटून राहिले. त्याचा उपयोग करून पिप्पलायन ऋषीने जन्म घ्यावा. ब्रह्मदेवाचे तेज टॉचेने चिरडले म्हणून त्याचे नाव सरपटीनाथ असे पडेल. आणि द्रुमिल यांनी किलक ऋषीच्या भरतरीत म्हणजे भिक्षापत्रात जन्म घ्यावा. ज्या सूर्य तेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला त्यातले काही तेज सूर्यकिरणांच्या मार्गाने किलक ऋषींच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापत्रात प्रविष्ट होईल. त्याचे अमोघत्व समजून ऋषीने ते जपून ठेवले आहे. त्या द्रुमिलाने जन्म घ्यावा. भर्तरीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल. आणखी एक गोष्ट अशी झाली, सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रिस्त झाला. त्याच्या कानात ते पडले व काही भूमीवर सांडले. जे भूमीवर सांडले त्यावरून एक वाघीण चालत गेली व ते तिच्या पंजात चिकटून राहिले व त्यातून अत्रि ऋषीने जीवांश घालून जन्मही घेतला आहे. पण हत्तीच्या कानात जे तेज आहे ते प्रबुद्धी मुनीने प्रवेश करून जन्म घ्यावा. कानिपनाथ असे त्यांचे नाव होईल. गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करेल व त्या मूर्तीत विष्णूच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंत्र म्हणेल. त्यावेळी करभाजन ऋषीने त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व गहिनीनाथ या नावाने त्यांनी कार्य करावे. श्रीकृष्णाने हे भविष्यातील कार्यकथन केले व ऋषींचे समाधान झाले. त्यांनी श्रीकृष्णाने परस्परांना नमन केले व 9ही ऋषी तेथून निघून मंदराचलावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहामध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेचे ते प्रतीक्षा करू लागले. भाग पहिला समाप्त. पुढचा भाग ऐकण्यासाठी लाईक करा. धन्यवाद.